आज दुसऱ्याकडं कामाला राहण्यापेक्षा आज मी 25 गाईचा म्हणजे आज गोठ्याचा स्वतः मालक आहे. आज दुसरीकडे जाऊन जर मी काम केलं असतं तर मला 10,000ला म्हणजे राबायला पाहिजे होतं. आज मी महिन्याला 1,00,000 रुपये मिळकत करतोय. तर ते 80 लिटर सकाळचं दूध आहे, संध्याकाळचं 70 ते 65 लिटर दूध आहे. दूध 150 लिटरमध्ये जात आहे. 1,80,000 ते 2,00,000पर्यंत प्रॉफिट होतोय. मुक्त गोट्यासाठी अनुदान दिलं, मला मिल्किंग मशीन मी घेतलं त्यासाठी सुद्धा अनुदान दिलं. चाऱ्यासाठी जे अनुदान लागणार आहे, जे तुमचं टनाला काय 1,000 रुपये आहे त्यासाठी सुद्धा मला अनुदान दिले. मला खरोखर डोंगळे साहेबांनी एवढा लाभ दिला. त्या पद्धतीनं तरुण पिढीनं त्यात वळावं. 99% म्हणण्यापेक्षा 100% मला रिझल्ट आहे आणि 36% मी सांगू शकतोय मला ते गाईचा गोठा परवडतोय. मनामध्ये काहीतरी करण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य होते, हे दाखवून दिलं आहे राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी या छोट्याशा गावातील एका दूध उत्पादक शेतकऱ्याने. तर जाणून घेऊयात आपल्या गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून काय आहे यांच्या यशा पाठीमागची पार्श्वभूमी. कुंभारवाडी या गावातील दूध उत्पादक शेतकरी अशोक पाटील यांनी 3 वर्षापूर्वी गोठा प्रकल्प करायचा असं मनात ठरवलं होतं. सुरुवातीला त्यांनी 2 जनावरांपासून याची सुरुवात केली. हळूहळू जनावरांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी त्यांनी गोकुळच्या मदतीनं बेंगलोरहून 10 गायी विकत आणल्या. आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल 25 जनावर आहेत. या जनावरांच्या माध्यमातून ते दिवसाकाठी गोकुळला 150 लिटर दूध घालतात आणि या दुधाच्या जोरावर ते महिन्याला लाखो रुपये कमवतात. सध्या रोजगार कमी असल्याने तरुणांनी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त नफा मिळवला पाहिजे असा संदेश त्यांनी गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून तरुणांना देखील दिला आहे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी या छोट्याशा गावामध्ये इथं आता बसलेलो आहे. माझ्यासोबत बघायला गेलं तर अशोक पाटील हे दूध उत्पादक शेतकरी आहेत आणि त्यांच्याच गोठ्यावरती मी आता बसलेलो आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. के न्यूज चॅनेल आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा आणि त्या माध्यमातून आपण आता यांच्यासोबत संवाद साधणार आहे. साहेब नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, गोठा व्यवसायाला सुरुवात कधीपासून केलेली आहे? आज मी साहेब गोठा व्यवसायात माझ्या म्हणजे 2 म्हशी आणि 2 गायी होत्या, त्यापासून माझी सुरुवात झाली. ह्या गोष्टीला जवळजवळ आता 3 वर्षे झाली. मग मला वाटलं की ह्याच्यापासून जरा म्हणजे आता ह्या जोडधंदा, शेतीला जोडधंदा म्हणून होता की त्याच्यापेक्षा वरचं काहीतरी असावं, वरचं त्याच्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून मी एक निर्णय घेतला. आज गोठा इथं छोटा होता, मी मोठा केला. मोठा केल्यानंतर जनावर शक्यतो जवळजवळ 30-40 जनावरं यामध्ये बसावीत असा मी गोठा केला. आणि त्यानंतर असं मला वाटलं की ह्यामध्ये जादा दूध देणारी जर जनावरं आणली तर मला जेणेकरून जास्त फायदा होईल आणि स्वतःचं काहीतरी करिअर होईल. ह्यासाठी गायी आणायचा निर्णय हा कधी घेतलेला? गाय आणायचा मी निर्णय घेतला साहेब मे महिना चालू होता आणि गोठा उभा केला आणि माझा निर्णय झाला की बाबा ह्यामध्ये गायी आणायच्या. मग मे महिना चालू होता. मे महिन्यात मी बेंगलोरला गेलो. बेंगलोरला एक दोघं माझ्या सोबतीला घेतली आणि मी बेंगलोरला गेलो आणि त्यामध्ये मी आधी गायींचं दर म्हणजे पाहिलं, बाबा कसं आहेत, काय पद्धतीचं आहेत. आणि मग मी निर्णय घेतला की एक 4-5 गायी घ्यायच्या. परत मला त्यांचा दरचा म्हणजे बऱ्यापैकी जरा वाटल्यानंतर मी लगेच 10 गायींचा निर्णय घेतला. 10 गायीचा निर्णय घेतल्यानंतर मी आणण्यासाठी एक मोठी गाडी केली आणि मग 10 गायी खरेदी करतेवेळी मी आधी गोकुळला भेट दिली आणि मी 10 गायी म्हणजे घेणार आहे अशी भेट दिली. आणि मग डोंगळे साहेबांच्या मदतीनं मी बेंगलोरला गेलो आणि मी 10 गायी खरेदी केल्या आणि 10 गायी घेऊन आलो. आणि त्यावेळी उन्हाळ्यात आणल्यानंतर 1-2 महिने त्यांना जनावरांना काळजी घ्यायची पाळी म्हणजे कशी तर उष्णता जास्त होती आणि त्यानंतर फॅन लावल्यानंतर सुद्धा जनावरांना म्हणजे उष्णतेच्या टायमात हालायला लागली ती. त्यानंतर त्यांना असं करायला पाहिजे. आता त्यांना काहीतरी म्हणजे पर्याय व्यवस्था म्हटल्यानंतर डॉक्टर, मग गोकुळचे डॉक्टर आलेत. गोकुळचे डॉक्टर LRP मॅडम, आमच्या गावातल्या LRP मॅडम आहेत त्या आल्या. परत गोकुळच्या डॉक्टरांनी आम्हाला त्याच्याविषयी बाबा कसं पशुखाद्य घातलं पाहिजे किंवा तुम्ही चारा कुठला वापरला पाहिजे, की वला सुका चारा किती वापरला पाहिजे, वाळ्याला चारा किती वापरला पाहिजे ह्याचं प्रमाण दिलं. आणि चाऱ्याच्या नियोजनासाठी आता तुमचं कसं नियोजन आहे? शेती किती आहे? माझी शेती 20 एकर शेती आहे. त्यामध्ये हाती गवत 1 एकर आहे, मक्का 1 एकर करतोय आणि सायलेज आम्ही एक 50 जागा म्हणजे बॅगा सायलेज करतोय.
गहू काढ आम्ही घेतो, म्हणजे गहूचा काढ घेतोय, हरभऱ्याचा काढ एक गाडी घेतोय, बाहेरून विकत घेतोय, आणि परत शाळूची एक गाडी घेतोय, आणि पदरचं सायलेज करून पदरच्या शेतामध्ये आम्ही शाळू करतोय, आणि ते हाती गावात आणि ऊस असं आमचं त्यातून मिक्स करून त्याचं कुट्टी सगळी मिक्स करायची, आणि ते मिक्स करून काही वेळ अशी ठेवलाय का, म्हणजे ज्यांच्या ह्याच्यासाठी अशी काही वेळ फिक्स ठेवलाय? फिक्स आहे ना, आहे फिक्स वेळ. सकाळी 4ला आम्ही भैया आमच्या कामासाठी आम्ही भैया आहे, 4ला उठतोय भैया, 5 वाजता आम्ही ते पाणी वगैरे जण गव्हांमध्ये असतो ते बाहेर काढतोय. त्यानंतर सुकलेला चारला सगळा जे कुट्टी केलेली असती ते बरोबर पहाटे 5 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत 1 तास कंटिन्यू चारा घालायसाठी जातं आहे. मग चारा गव्हांमध्ये घातल्यानंतर त्याच्यावरती पशुखाद्य, गोकुळचं मिनरल मिक्सचर, कोहिनूर पशुखाद्य, हे आम्ही मिनरल मिक्सचर, मीठ, सोडा हे त्याच्यावरती वापरलं जातं आहे. आणि त्यानंतर आम्ही 6ला म्हणजे दूध काढायसाठी 6ला चालू करतो आहे. 6ला चालू केल्यानंतर 7:15 वाजेपर्यंत आमचं संकलन पूर्ण होतं आहे. 7:15ला तोपर्यंत संकलन पूर्ण झाल्यानंतर गोकुळची गाडी येते. त्यानंतर पशुखाद्य सगळं बाकीचं काय राहिलेलं असेल तर सगळं वापरून डबलचं म्हणजे जे कुट्टे आहे ते वापरून घेतोय, आणि मग दूध आम्ही सप्लाय, गोकुळची गाडी येते त्यातून आम्ही सप्लाय करतोय. खरं बघायला गेलं तर म्हशींच्या गोट्याकडे आता सगळ्यांचा कल जास्तीत जास्त आहे. गाईचा गोटा म्हणजे राबणूक जास्त आहे, त्याची काळजी जास्त आहे, निगा वेळच्या वेळेला घ्यायला लागते असे म्हणत असतात, आणि हे परवडत नाही असं काही जण म्हणतात. तुमचं ह्याच्यावरती आता तुम्ही हे बरोबर बघितलंय, तुमचं काय अनुभव आहे? आज मी साहेब हे गाईचा गोठा मी 3 वर्षे करतोय, त्यामध्ये तुम्ही काळजी कितपत त्या जनावरची घेताय ह्याच्यावरती तुम्हाला त्या जनावराचा कितपत त्याचा तुम्हाला साथ देणार. आज आम्ही जर का त्यांची जर काळजी घेतली नाही तर ते आम्हाला ते परवडणार नाही. आज आम्ही स्वतः गोट्याची गायींच्या म्हणजे कितपत काळजी, सकाळी त्याचं काय खाल्लं जातं आहे, सकाळी कितपत ती रवत करते, संध्याकाळी आल्यानंतर कितपत रवत करते, त्याच्यामध्ये किती पटीनं ती दूध देते, आज दूध का कमी आलं आहे, म्हणजे त्याच्यावरती आम्ही काळजी घेतोय. काळजी जर तुम्ही सामान्य लोकांनी किंवा गोटवाल्यांनी जर खरोखर म्हशीच्या पेक्षा जर का गोट्याची ही पण जर का काळजी घेतली गायींची, प्रत्येक वेळा तुम्ही तिचं खाण्यात म्हणजे तिचे रवत करण्यात, तुम्ही तिची चालण्यात जर का म्हणजे काळजी घेतली, फरक बघितला रोजचा रोज, तर तुम्हाला 100% त्यामध्ये गोठा गाईचा परवडणार, त्यामध्ये काय अडचण नाही. मी 3 वर्षे गोठा केला आहे, गाईंचा गोठा बघतोय, 3 वर्षे मी गोठा करतोय, त्यामध्ये 99% म्हणण्यापैकी 100% मला रिझल्ट आहे, आणि 36% मी सांगू शकतोय मला ते गाईचा गोठा परवडतोय. मगाशी तुम्ही बोलता वेळेला म्हटलात की म्हशीच्या गोट्यापेक्षा गाईचा गोठा परवडतोय, कारण भाकड काळ जो आहे त्याच्याबद्दल काय सांगा? आज म्हशीचा गोठामध्ये बघितलं तर म्हशीचा साहेब माझ्याकडे आता 2 म्हशी आहेत. आज भाकड काळ त्यांचा जास्त आहे, आणि गाभण गेल्यानंतर ज्यावेळी चेक आपण करतोय म्हणजे बाबा गाभण गेली का हे 4 महिन्यात चेक करतोय, 3 महिने पूर्ण झाले की 3ऱ्या महिन्यात पूर्ण केली तर 4थ्या महिन्यात तिची लक्षणं बदलतात, की ती दूध द्यायला जरा कमी येते, म्हणजे तक्रार करणे, मग म्हणजे आज दूध दिलं की उद्या देणे नाहीत, म्हणजे एका टायमाला येणे, परत 5व्या महिन्यात ती एका टायमाला येणे, हा प्रकार होतोय. आणि त्यांना भाकड काळ जादा असल्यामुळं हा जरासा मला गोठा म्हणजे परवडत नाही असं वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या गायी आणलाय, ह्याच्यातनं दिवसाला येणारं जे काही दूध आहे ते दिवसाचं किंवा महिन्याचं गणित तुमचं कसं कसं आहे, आर्थिक नियोजन कसं कसं आहे, येणारा खर्च आणि त्याचं होणारं प्रॉफिट हे कसं कसं आहे? आज साहेब जर बघितलं तर माझं दिवसाला दूध संकलन सकाळी 70 लिटर आहे, 70 ते 80 लिटर सकाळचं दूध आहे, संध्याकाळचं 70 ते 65 लिटर दूध आहे. तर मला त्याच्यामध्ये एकूण बघायला गेलं 150 लिटरच्या दिवसाला दूध 150 लिटरमध्ये जातं आहे. त्यामध्ये 10 दिवसाला माझा 70 ते 75-80 हजारपर्यंत माझा अडवाईज येतो आहे, आणि त्यामध्ये महिन्याचा हिशोब जर काढला तर मला 1,80,000 ते 2 लाखापर्यंत प्रॉफिट होतो आहे. त्यामध्ये माझा एक पशुखाद्य, परत चारा नियोजन, कामगार, माझ्याकडे एक भैया आहे, बिहारचा भैया आहे, त्याचा कामगार पगार, जर ह्याचा जर म्हणजे बेनिफिट काढला तर सगळं जाऊन मला अगदी महिन्या पाठीमागं 1,00,000 रुपयेचा बेनिफिट, 90,000 रुपये बेनिफिट होतो. काही जण म्हणतात की गोठा व्यवसाय आता परवडत नाही, सगळं जे काय आहे ते फक्त त्याच्यावर खर्चावरतीच म्हणजे पैसे खर्च होतात. तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे? युवा शेतकऱ्यांना जे नवीन व्यवसाय हे करू पाहणार आहेत, इच्छिणार आहेत, त्यांना काय संदेश द्याल?
त्यांनी गोटा करत असताना आपलं जनावराची काळजी घेणं, जनावर गाभण असताना त्याचं आज 8व्या महिन्यात, आज 9व्या महिन्यात गाय येते, पण 8व्या महिन्यात आणि 9व्या महिन्यात त्याचा पोषण आहार भरपूर गेला पाहिजे. त्याला कुठलं पोषक आहे तेच दिलं पाहिजे. आज तुमचं पोषक आहार जर दिला नाही तर जनावराचे दूध देणार नाही आणि त्याची तब्येत चांगली राहणार नाही. जर पोषण तुम्ही चांगलं दिलं त्याची तब्येत चांगली राहणार, त्याचा तुम्हाला दूध जास्त डबल पुरवठा होणार. आणि खरोखर ह्या म्हणजे गोट्या व्यवसायात तरुणांनी उतरावं आणि त्यांची जनावरांची जर का तुम्ही काळजी घेतली तर जनावरांचा गोटा हा म्हणजे गायींचा गोटा एकदम तुम्हाला पोषक आणि तरुण व्यवसायांना चांगली संधी देण्यासारखं आहे. त्यांना पोषक आहार दिला तर तुम्ही खरोखर निश्चितच यश तुम्हाला येईल आणि खरोखर तरुणांनी त्यातून तुम्ही बोलताना म्हटलात की गोठा व्यवसाय करताना ह्या ज्या वेळेला गायी आणायच्या होत्या त्यावेळेला मी चेअरमन साहेबांना गोकुळला पहिला भेटलो आणि सांगितलं की माझं असं असं प्लॅनिंग आहे. त्यावेळेला संघाकडून काय काय अनुदानं असतील किंवा योजना असतील त्याचा काय तुम्ही फायदा घेतलेला आहे किंवा काय काय असतात आणि त्याचा तुम्ही काय फायदा घेतला आहे? चेअरमन साहेब तुमच्या गोठ्यावरती आले होते, त्याच्याबद्दल काय? आज सुरुवात करत असताना माझं पायापूजन केलं त्यावेळी अभिषेक डोंगळे युवा शक्तीचे युवा नेते आमचे अभिषेक डोंगळे सुरुवातीला पायापूजनला आलेत. त्यांनी गोट्याचं मला मार्गदर्शन दिले म्हणजे सुरुवातीलाच. त्यानंतर त्यांनी मला आमचे डोंगळे साहेबांच्या मी भेटीसाठी गेलो गोकुळ संघात. त्यावेळी मी म्हटलं की बाबा मला साहेब आज मला गायी घ्यायच्या आहेत, 10 गायी घ्यायच्या आहेत. आणि मला त्यांनी लगेच डॉक्टर साहेबांना त्यांच्या जे टीमला गोकुळच्या वतीनं मला खरोखर माझं अभिनंदन केलं. आणि मला कुठून तुम्ही खरेदी करणार तर मी म्हटलं की आज बेंगलोरला मी खरेदी करणार आहे. डोंगळे साहेबांनी साळुंखे साहेबांना बोलवून घेऊन लगेच मला सांगितलं की असं असं आहे आणि ह्यांचं 10 गायी घ्यायच्या आहेत, ह्यांना जे लागेल गोकुळचं ते सहकार्य करा. मला साहेबांनी जवळजवळ गोकुळचं म्हणजे अनुदान मुक्त गोट्यासाठी अनुदान दिलं. मला मिल्किंग मशीन मी घेतलं त्यासाठी सुद्धा अनुदान दिलं. चाऱ्यासाठी जे अनुदान लागणार आहे जे तुमचं टनाला काय 1000 रुपये आहे त्यासाठी सुद्धा मला अनुदान दिलं. आणि सगळ्या संघाच्या जे काही आहेत त्याचा तुम्ही लाभ दिला. मला खरोखर डोंगळे साहेबांनी एवढा लाभ दिला की मला योगदान म्हणजे माझी बायको आणि माझी पोरं ह्यामध्ये खरोखर योगदान आहे. आणि मला जास्तीत जास्त करून माझे गुरु म्हणजे माझे मार्गदर्शक जास्तीत जास्त म्हणले तर डोंगळे साहेब आणि प्रोत्साहन ज्यांनी खरोखर दिलं ते अभिषेक डोंगळे साहेब आणि माझे गुरु म्हणजे दैवत अरुण डोंगळे साहेब गोकुळचे चेअरमन आणि सुपरवायझर सुहास डोंगळे साहेब, गोकुळचे डांगे साहेब आणि गोकुळनं मला याचा खरोखर प्रोत्साहन दिलं. आणि गोट्यासाठी आणि ह्या धंद्यासाठी मला गोकुळचा आभार मानावं. त्यांचे कामगार नवीन जे उद्योजक आहेत जे तरुण आहेत ते आता रोजगाराचा आता आपला हा भाग बघितलं तर ऊसाचं क्षेत्र कमी आहे. इथं बघायला गेलं तर पडसर जमीन जास्त आहे. राधानगरी तालुका थोडासा म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा ह्या सगळ्या दृष्टिकोनातून थोडासा माग असलेला आहे आणि रोजगारासाठी सुद्धा कुठल्याही स्वरूपामध्ये इथं साधनं अवेलेबल नाही आहेत. मग असे जे काही बेरोजगार आहेत या बेरोजगारांनी ह्या दूध व्यवसायाकडे वळायचं झालं तर त्यांना मार्गदर्शन काय? आज साहेब जर का गोकुळ ह्याच दुधाकडे जर का खरोखर युवा शक्तीच्या आता तरुण पिढीने जर का इकडे लक्ष द्यायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी जेवढं माझ्या पद्धतीनं खरोखर गोकुळच्या साथ घ्यावी आणि आमची सुद्धा त्यांच्या पाठीशी साथ असेल. तरुण पिढीनं गोकुळ धंद्याकडे वळावं कारण का आज रोजगार कमी आहे. आज ऊसापेक्षा आज जर का खरोखर 10 गुंठ्यामध्ये जर तुम्ही आज 5 ते 7 गायी करू शकताय. 10 गुंठ्यामध्ये आज तुमचा खरोखर धंदा आज नोकरीपेक्षा आज तुम्ही डबल उत्पन्न घेऊ शकताय. आज दुसऱ्याकडं कामाला राहण्यापेक्षा आज मी 25 गायीचा म्हणजे आज गोठ्याचा स्वतः मालक आहे. आज दुसरीकडे जाऊन जर का मला जर मी काम केलं असतं तर मला 10,000ला म्हणजे राबायला पाहिजे होतं. आज महिन्याला ₹1,00,000 आज मी घेऊ शकतोय माझ्या म्हणजे घराच्या सहकुटुंबात सहपरिवारामुळे आज मी महिन्याला ₹1,00,000 मिळकत करतोय. त्या पद्धतीनं तरुण पिढीनं त्यात वळावं आणि हा धंदा आज व्यवसाय म्हणून ह्यातमध्ये उतरावं. खरोखर ह्यो धंदा म्हणून उतरावं आणि ह्याच्यासाठी जे काही त्यांना योगदान असेल किंवा त्यांना जी मदत असेल ती माझ्याकडून केली जाईल. आणि गोकुळ संघाकडून जी काही मदत असेल मी आज डोंगळे साहेबाच्या वतीनं करतो. तर आपण अशोक पाटील यांच्या गोठ्यावरती आहे. यांच्या गोठ्यावरती असलेली ही गायी आणि त्यांची एकूण एक चालू असलेली कशा पद्धतीची दिनचर्या आहे त्याचा आपण हे घेतलेला आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा आणि त्या
माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचा दूध व्यवसाय करत आहेत, त्यातून त्यांना कशा पद्धतीनं आर्थिक मोबदला होत आहे, त्यांनी स्वतःच्या पायावरती कशा पद्धतीनं उभारलेले आहेत हे आपण या माध्यमातून जाणून घेतोय. खरं बघायला गेलं तर ग्रामीण भागातल्या युवकांनी असेल, तरुणांनी असेल, ह्या व्यवसायाकडे वळायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे, अशा पद्धतीचं मार्गदर्शन अशोक पाटील साहेबांनी आपल्याला इथं केलेलं आहे. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केकेनी चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.